पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या दिवशी तुला असा कुठला मेजर फरक जाणवला यूके वर्क कल्चर आणि इंडियन वर्क कल्चरमध्ये? आता मी म्हणेन की 13 वर्ष मी एकाच प्रकारच्या साच्यात काम करत होते. म्हणजे भारतातल्या कंपनी आणि इथल्या कंपनीतल्या ऑफिस कल्चरमध्ये काय फरक जाणवला? मॅनेजर जे सांगेल ते युजली तुम्ही करतात, कारण तुमचे अप्रायझल्स, तुमचं इयरली रिव्ह्यू सगळं त्याच्यावर डिपेंड बरोबर. असतं. त्यामुळे तुम्हाला कायम इन गुड बुक्स राहावं लागतं. मी आत्ता पण मिस करते भारतातल्या टीम्स आमच्या, की ते खूप वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग असतं. चिडवता येत नाही? चिडवता येत नाही, गॉसिप करता येत नाही. तुझ्या मॅनेजरला, मॅनेजर सोड, त्या मॅनेजरचा मॅनेजर किंवा कंपनी डायरेक्टर, त्यांना सरळ नावाने हाक मारावी लागली तर तसं विचित्र वाटलं का सुरुवातीला? आणि अजून एक असं म्हटलं जातं की यूकेमध्ये किंवा परदेशात बॉस लोक खूप रिलॅक्स असतात. तो गैरसमज आहे का, खरंच असं आहे? वर्क लाईफ बॅलन्स जर कन्सिडर केलं आपण तर यूके खरंच चांगलं आहे का? यूके कल्चर असं आहे की त्यांना वीकेंड्स त्यांच्यासाठीच असतात, संध्याकाळ त्यांच्यासाठीच असते, ती कामासाठी नसते. आणि ते इथे स्ट्रिक्टली पाळलं जातं, कुठली इंडस्ट्री असो मग. मग जेव्हा सुट्ट्या घेण्याची वेळ येते तेव्हा कसं पाहिलं जातं? तू जेव्हा सुट्ट्या मागते का, मग मॅनेजर अप्रूव्ह करतो का, की कसं इथे? मी उडाले, म्हणजे शॉकच झाली की अरे असं कोण सांगतं. असं म्हणता येईल का की फक्त पगार चांगला म्हणून यूके चांगलं? यूकेमधल्या इंडियन एम्प्लॉईजची इमेज कशी आहे? तर तुला असं वाटतं का की भारतापेक्षा यूकेमध्ये करिअर ग्रोथ खूप आहे?